सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा. तर ना नवरात्री सुरू आहेत, नवरात्रीचे उपवास पण सुरू आहेत. तर माझी मम्मी म्हणजे माझी आई ना माझ्या सासूबाईंसाठी बघा हळदी कुंकू घेऊन आली होती आणि ना मी सर्व बायका पण बोलवलेल्या आहेत आणि सर्वांचं चहा पाणी बघा सुरू आहे. आणि इथं भरपूर काय आणलेलं आहे, साडी आहे वगैरे, परत केळी आहे आणि फराळाचं जे उपवासाचं जे सामान आहे ना ते सर्व बघा, साहित्य जे खायचे पदार्थ आहेत ते सर्व आहेत, खजूर वगैरे सर्वांना हळदी कुंकू नाही तर लावून घेतलेलं आहे मी. ते भरपूर गंमत झाली आणि खरंच ना खूप मज्जा आली बघा. सर्वजण एकत्र पण होतो आणि नाव घ्यायचं पण चालू होतं बघा सर्वांचं. त्यामुळे आणि त्यात ना सुनीता काकी जे आहेत ना आमच्या ते खूप छान बघा नाव घेतात. जर वेळेस हळदी कुंकू आला ना त्यांचंच असतं बघा सुरू पहिल्यांदा नाव घ्यायचं. तर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. दुपारची वेळ होती त्यामुळे जास्त काय बायका घरी जास्त नव्हत्या, तरी पण ज्या थोड्याफार होत्या 5-6 तर त्या तरी आल्या होत्या बघा. तर असं नवरात्रीत ना सर्व हळदी कुंकू वगैरे आणलेलं असतं आणि आपण एकमेकांच्या घरी गेलेलो असतो. तर खरं खूप छान वाटतं, तेवढाच सण वगैरे असल्यासारखं असं वाटतं. तर हळदी कुंकू वगैरे माझं लावून झालं आणि सर्व आम्ही बायकांना म्हटलं की आता ना सर्वांनी एक नाव घ्यायचं. तर सुनता काकी घेत आहेत बघा. नाव छान घेतात, छान घेत तसं आडाण्या बायकांची आडाणीच ठेवण्यासाठी करंड घेते घासून पांडुरंगाला लाविशी मग ते ब्रह्मदेवापासून. वा वा वा, छान छान. समर्थाचं माझ्या पाहिजे ना. सुरवे उगवला अज्यात मावळला मज्जात, पांडुरंगांचं नाव घेते समर्थाच्या राज्यात. दसरा 9 दिवसाचं नवरात्र, 10वी दिवशी दसरा. साहेबरावांचं नाव घेते नंबर माझा दुसरा. घुमतो झाडी, विठ्ठलरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. मग पेरू आलेत गोडीला, शंकर पाटलाचं नाव घेते जाऊबाईच्या जोडीला. साहेबराव पाटलांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. तुळशीला लावते दिवा, राहुल रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. बघा अशी नाही. नजर गेले आकाशात, प्रकाशरावांचा फोटो भारताच्या नकाशात. तर सर्वांची नावं वगैरे बघा घेऊन झालेले आहेत आणि मम्मीने जी साडी आणली आहे तर हळदी कुंकू नेताना साडी वगैरे आपण सर्व सोबतच नेतो. तर आता ती सर्व बायकांचा आग्रह होता की नेसा म्हणून साडी. तर ना जो पीस आहे ना तर कापायचं बघा सुरू आहे हे इथं. आणि एकदम छान साडी मला तर खूप आवडली बघा. तर कॉन्ट्रास्ट साडी असली की खूप छान वाटतं. आणि हे बघा फराळाचं सामान आहे, ते खजूर आहे इथं आणि इथं शाबू आहे बघा तळलेला तो, आणि राजगीरचे लाडू आहे, चहापत्ती वगैरे, शेंगदाणे, भगरीचं पीठ आहे, भगर आहे बघा. तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आम्ही भगर म्हणतो, वरी वगैरे पण म्हणतात बघा सगळीकडे. आणि केळी वगैरे आहे बघा. तर मम्मी छान अशी साडी बघा नेसून तयार झालेली आहे. तर कशी वाटली बघा मम्मीची साडी तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर मला तर खूप आवडली, आम्हाला सर्वांनाच खूप आवडली. आणि सर्व आता बघा इथं हळदी कुंकू अजून ओटी वगैरे भरायचं ना सुरू आहे. तर सर्वजण बसलेलो आम्ही, तर खूप वेळ झाला बघा गप्पा मारत वगैरे बसलेलो, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि मस्त साडी पण ना खूप छान आहे, बायकांना पण ना खूप आवडली सर्वांनाच साडी वगैरे बघा. तर ना आता ना पद्धत आहे बघा. तर नवरात्रीच्या उपवासात ज्यांचं नवरत्न वगैरे आहे ना त्या बायकांना ना शाबू ओटीला घालतात, म्हणजे तांदूळ वगैरे काय घालत नाही. असं तुमच्याकडे पण असंच करतात का बघा हळदी कुंकू नेल्यावर? तर मला कमेंट करून ना नक्की सांगा बघा. पाया पडत होते मम्मी पण कुठे ना पडत नाहीत बघा. तर तुळशीच्या वगैरे पण पाया पडलेलं आमचं बघा किती छान ना, फुलं वगैरे खूप छान फुललेले आहेत बघा गार्डनमध्ये, एकदम छान घराच्या समोर वाटते बघा. म्हणून म्हटलं मम्मीचा पण छान असा व्हिडिओ करावं. तर एक द्या शोभाला बी द्या, तुम्ही द्या शोभाला. इकडं द्या ह्यांना. असं दोन पोराला दोन आणि आता ना पान सुपारी बघा वाटायचं चालू आहे. तर पान सुपारी पण देतात बघा, नवरत्नात पान वगैरे पण खातात. आम्ही सर्वांनी ना नंतर बसून पण ना पान वगैरे बघा खाल्लं पण होतं आणि त्यानंतर फराळ करायला बसलो होतो बघा. तर आमच्याकडे पण बोलवतात बघा फराळ करायला. तर आल्या होत्या हळदी कुंकवाला बायका, तर काही जण थांबल्या, काही जण कोण थांबलं नाही.
तर बघा ॲप्पल इथं चिरायचं तर असं ॲप्पल बघा खूप चिरलं ना अशा ह्यानं तर एकदम छान निघतं बघा ॲप्पल चिरून. एकदम ते मधलं जे आहे ते मध्येच राहतं आणि छान अशा फोडी पण होतात बघा. तर एकदम छान आहे. तर आम्ही यात्रेत गेलतो ना तेव्हा घेतलं होतं बघा हे ॲप्पल चिरायचं. आणि शाबू वगैरे, शाबू चिवडा पण आहे बघा. आणि शेंगदाणे जरा होते ना ते पण मी तळले होते. तर वेपर्स वगैरे, चकल्या भरपूर तळलेल्या आहे. ॲप्पल पण आहे बघा इथं. शाबूची खिचडी वगैरे पण आहे. तर भरपूर असं फराळाचं पण बनवलेलं आहे. आणि सर्वांचं बघा फराळ करायचं ना इथं सुरू आहे बघा. आणि मम्मीचं नाव वाढायचं चालू आहे. तर आम्ही सर्वजण फराळ करायला बसलेलो. तर माझं काय नाही नवरात्रीचा उपवास, तरी पण मी ह्यांच्यासोबत थोडंसं खाल्लं. तर खारे शेंगदाणे ना खूप आवडले सर्वांना आणि एकदम छान झाले होते. कच्चे शेंगदाणे तेलात तळले की एकदम छान होतात बघा. तर हे सर्वांचा बघा फराळ करायचं आमचं सुरू आहे. तर या सर्वजण फराळ करायला. तुम्ही पण तुमच्याकडे पण असं करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि फराळ करायला